आज आता आपला 6वा श्लोक निर्वाण षटकमचा आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न चासंगत नैव मुक्तिर्न मेय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्ता आपण इथपर्यंत पाच श्लोक आपण एक एक आपल्या पार्टला, आपल्या एक एक आयडेंटिटीला, गुणांना, व्यक्तिमत्वाला, वेगवेगळ्या शरीर सूक्ष्म शरीरांना, एनर्जी बॉडीज ज्या होत्या आपल्या, त्या सगळ्यांना आपण इथे नाकारत आलो आहोत ह्याचा अभ्यास करत करत. की राग लोभ वगैरे मी नाही, पंचमहाभूत म्हणजे मी नाही, पंचकोश म्हणजे मी नाही, सेन्सरी ऑर्गन्स ज्यांनी आपण व्यवहार करतो आणि सेन्स करतो सगळ्या गोष्टींना, ते सुद्धा मी नाही. नाक कान डोळे त्वचा हे सगळं मी नाही. मग राग लोभ वगैरे मी नाही. मग नाती सगळी आहेत ती सुद्धा मी नाही. असं करत 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 आता आपण शून्यास प्राप्त झालो आहोत. म्हणजे आपण सगळंच नाकारल्यानंतर उरतं काय हा प्रश्न आहे. मग ते दिसतं ते काय आहे आणि उरतं ते काय आहे आणि नक्की खरं काय आहे असा प्रश्न आहे. तर सगळ्यात शेवटी मग मी कोण आहे आणि मी कसा आहे हे व्यक्त करतायत आदि शंकराचार्य. अहम म्हणजे मी, निर्विकल्प म्हणजे चेंजलेस, मी चेंज होत नाही. मला वेगळे वेगळे रूप, वेगळे वेगळे शरीर असं काहीही नाही. मी चेंजच होत नाही. चेंजलेस आयडेंटिटी आहे माझी. मी बदलू शकत नाही. डिफॉर्मेशन म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा मोडणं आणि घडणं जे असतं ते काहीही मी नाही. निराकार रूपो म्हणजे फॉर्मलेस असलेला मी असं माझं स्वरूप आहे. फॉर्मलेस म्हणजे काहीही आकार नाही मला. विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, सर्व इंद्रियांमध्ये मी आणि मीच व्याप्त आहे, प्रेझेंट आहे सर्व इंद्रियांमध्ये. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय या सगळ्यात मी आहे. न चा संगत नैव मुक्तिर्न मेय. आता संग म्हणजे अटॅचमेंट. आपण एखाद्याशी संग करतो म्हणजे आपण अटॅच्ड होतो एखाद्या गोष्टीशी, परिस्थितीशी, माणसांशी, वस्तूंशी आपण संग करतो म्हणजे अटॅच्ड होतो. असंग म्हणजे डिटॅच्ड म्हणजे सेपरेट. पण ते म्हणतायत की मी डिटॅचमेंट म्हणजे असंगाचं सुद्धा संगत्व मला नाही. म्हणजे ते पूर्णपणे निगेशन इथे दाखवलंय त्यांनी की कम्प्लिटली नॉट इवन डिटॅच्ड. म्हणजे आपण म्हणतो ना मला आता अटॅचमेंट नाही आहे, आय एम कम्प्लिटली डिटॅच्ड. पण तेच म्हणतायत की ती डिटॅचमेंट सुद्धा मी नाही. खूप मोठा अर्थ आहे इथे. म्हणजे ठरवणंच काही नाही. हे जे सगळं आपण बोलतो मी अटॅच्ड आहे, मी डिटॅच्ड आहे, मी फॅमिलीशी अटॅच नाही आहे, आता मी डिटॅच्ड आहे, मला एक वेगळा अनुभव येतो, असं साधना करतानाही लोक बोलतात. पण ते म्हणतायत की आपण तेही नाही आहोत. आपण हे ठरवण्यासारखे पण नाही आहोत. आणि मुक्ती आणि बंधन हेही सुद्धा मी नाही. मी मुक्त म्हणजे लिबरेशन सुद्धा मला माहिती नाही. तर मग हे काय असू शकतं की ज्याला आकार नाही,
रूप नाही, रंग नाही, सगळीकडे आहे पण नाही, सर्वव्याप्त आहे पण सर्वात कशातही नाही, अशी अवस्था. संगही नाही, असंगही नाही, आणि मुक्त म्हणावं तर तेही नाही. म्हणजे काय की जेवढं जेवढं चराचरात जे काही आहे ते फक्त शिव आहे आणि तोच मी आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. आता एक आपलं ते महादेव, देवो के देव महादेव हा एक टी व्हीवर सिरियल झालं होतं. त्याच्यात शेवटच्या भागामध्ये पार्वतीचं एक अवतार आहे कुमारी म्हणून. तर त्याच्यामध्ये ती विचारते शिव कोण आहे. त्याच्यात स्वतः विष्णूंनी त्या एपिसोडमध्ये शिव काय आहे हे सांगितलं आहे. अगदी सेम असंच उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, सेम ह्या शब्दात, जे इथे आदिशंकराचार्यांनी म्हणलं आहे की ते असंग आहेत, सर्वात आहेत पण सर्वात कशातही नाहीत, असे मुक्त. सर्व शरीरांमध्ये आहेत, तेच प्रत्येक शरीराबरोबर तेच मरतात शिव, आणि तेच निर्माण करतात. प्रत्यक्ष विष्णू म्हणजे पण तेच आहेत आणि ब्रह्मा म्हणजे पण तेच आहेत. म्हणजे काय, ती आदिपराशक्ती जी आहे, परब्रह्म, ती सर्वव्याप्त आहे, त्रिदेवांमध्ये हजर आहे, आणि ती किडामुंगीपासून, प्रत्येक वस्तूपासून, नदी, पाणी, दगड, झाड, छोटे कीटक आणि मनुष्य, या सर्वापर्यंत. म्हणजे काय की ॲनिमल किंगडम, व्हेजिटेबल किंगडम अँड ह्युमन किंगडम, या साऱ्यामध्ये एकच आणि एकच शक्ती व्याप्त आहे. पण आपल्याला मात्र भासमान होते ही सृष्टी, आणि आपण मी तू अशा भावामध्ये आपण जगतो. पण त्यांनीच सगळी रूपं धारण केली आहेत, आणि तेच वेगळ्या वेगळ्या नावांनी सर्वत्र व्याप्त आहेत. हा जो शेवटच्या 6व्या अध्यायाचा कॉन्सेप्ट आहे, हा फार फार जड आहे पचायला, समजायला सुद्धा कठीण आहे. म्हणजे आकार नाही तो मी आहे, कसला संकल्प नाही तो मी आहे, चेंज होत नाही असा मी आहे, प्रत्येक इंद्रियात पण आहे पण मी बाहेरही आहे, मी संगत पण नाही, कशाच्या अटॅच पण नाही, मी निसंग पण नाही म्हणू शकत असा मी मुक्त आहे, आणि मुक्त पण नाही. तर ही जी स्थिती आहे, ह्याच्यावरनं तुम्ही असं करू शकता. हे एक एक्झाम्पलच द्यायचं म्हणायचं तर, जसा आपण श्वास घेतो, तो श्वास, तो प्राणशक्ती, हे एक्झाम्पल आहे. ह्याच्यावरनं आपण कल्पना करू शकतो की परमात्म शक्ती काय आहे. श्वास आतही आहे आणि श्वास बाहेरही आहे. म्हणजे आपल्या भोवतालचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये प्राण आहे, आणि त्यातनंच आपण ओढून घेतो तो प्राण आत आहे. मग तो आतला प्राण जेवढा आहे तेवढा आपला आत्मा आहे, तो आपला आत्मा आहे असं समजायचं. आपण एक श्वास घेतला, ब्रीद इन जेव्हा करतो, इन्हेल करतो, तेव्हा आपण एक काही अमुक प्रमाणाचा श्वास आपण असा नाकातनं आत घेतो. पण म्हणजे बाहेरचा सगळा आपण ओढून घेतला का? नाही. बाहेर प्राण आहेच आहे, प्राणवायू बाहेर पण आहे, आणि त्यातला हलकासा थोडासा मी आत ओढून घेतला शरीरामध्ये, आणि मग परत मी सोडला. मग सोडला म्हणजे तेव्हा आतमध्ये प्राणच नाही असं आहे का? तर नाही. आतमध्ये सूक्ष्म रूपात आपल्या शरीरात प्राण आहे. ह्याचाच अर्थ सेम हे आहे की आपल्या आतमध्ये जी आत्मशक्ती आहे ती परमात्म्याचा एक बूंद आहे, एक अंश आहे, आणि तोच पुन्हा त्याला जाऊन प्राप्त होतो. आणि
आपण जे मुक्ती, मृत्यू आणि जन्म आणि हे सगळे खेळ खेळत असतो, बघत असतो, ते खरं काही काही घडतच नाही. हे केवळ हा सारा त्याचा खेळ आहे. आणि सर्वव्याप्त असलेला तो सर्व चराचरात सर्वत्र वेगवेगळ्या रूपांमध्ये आहे, पण तरीसुद्धा तो निराकार आहे. आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे. आपण जे हे नाव वगैरे घेऊन फिरतो, हे खरं स्वरूप आहेच नाही आपलं. आता हे जे निर्वाण षटकम हे निर्माण कसं झालं, तर जेव्हा आदि शंकराचार्य बालपणी शिक्षण गुरुकडनं घेतल्यानंतर, विद्या घेतल्यानंतर जेव्हा ते घराच्या बाहेर पडतात आईला सांगून की आता मी संन्यास धर्म, चौथा आश्रम मी धारण करतो आहे, आणि ते घरातनं बाहेर निघतात. ते म्हणतात मला कार्य करायचं आहे, मी असं घरात थांबू नाही शकत. ते घरातनं बाहेर पडतात. ते घरातनं बाहेर पडतात तर गुरुच्या शोधात. तर एका गुफेमध्ये त्यांना त्यांचे गुरु सापडतात, गोविंद भट. तर त्यांना ते विचारतात की तू कोण आहेस. तर ते कोण आहेत हे सांगताना ह्या निर्वाण षटकमची निर्मिती झालेली आहे. त्यांनी असं सांगितलं की मी बुद्धी नाही, मन नाही, अहंकार, चित्त हे अंतःकरण चतुष्टय मी नाही, श्रोत्र, जिव्हा, घ्राण, नेत्र मी नाही, पंच महाभूत म्हणजे मी नाही, मी फक्त शिव आहे, मी ब्लिस आहे. मी पंचवायू नाही आहे, सप्तधातू नाही, पंचकोश म्हणजे मी नाही, हात, पाय, उपस्थ यासारखे अवयव म्हणजे सुद्धा मी नाही, मी फक्त शिव आहे. माझ्यात द्वेष, राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे भाव आहेत ते सुद्धा मी नाही, ती माझी आयडेंटिटी नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ म्हणजे सुद्धा मी नाही. पाप, पुण्य, सुख, दुःख आणि सर्व उपचार जे आपण करतो जगताना ते सर्व सुद्धा मी नाही, आणि मी करतही नाही. ना मी भोगणारा आहे, ना मी भोग्य वस्तू आहे, आणि मी भोगण्याची कृतीही मी नाही, मी फक्त शिव आहे. मृत्यूचं भय मला नाही, कारण मृत्यू मला येत नाही, मी अमर आहे. जातीभेद, मी अजन्मा आहे, मी जन्म घेत नाही, त्यामुळे जातीचे भेद, माता पिता हे सर्व मला मान्य नाही, लागत नाही. बंधू, मित्र, गुरु, शिष्य या साऱ्याहून परे असलेला मी सच्चित आनंद स्वरूप प्रत्यक्ष शिव आहे, असं त्यांनी सांगितलं स्वतःचं वर्णन करून. आणि तत्क्षणी गोविंद भट्टांच्या लक्षात आलं की हा प्रत्यक्ष महादेव इथे अवतार घेऊन हजर आहेत, कारण ते प्रत्यक्ष शिवच होते. मग आता आपण म्हणू की त्यांना म्हणूनच त्यांना सगळं शक्य, हे नाही मी, ते नाही मी, असं सगळं म्हणाला. मी मुक्त आहे, मी चिदानंद स्वरूप आहे, आम्ही काय माणसं हाडामासाची म्हणणार, असं लगेचच आपण त्यातनं पळवाट काढू. पण मुख्य म्हणजे ते शरीर धारण करून आलेले आपल्यासारखे मनुष्य होते. त्यामुळे आपण काही त्याला एक्सेप्शनल केस म्हणून टाळू शकत नाही. आपण असं म्हणू ना की गजानन महाराज काही असे देहात नव्हते आले, अक्कलकोट स्वामी नव्हते आले, दत्त नव्हते आले, ते ईश्वरी शक्ती आहेत. आमच्यासारख्यांचं काय, आम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे, हे शरीर दुखणार आहे, घरातला व्याप आहे, रोजचं जीवन आहे, आम्ही कुठे हे नाही ते नाही असं करणार. तर तसं नाही आहे. ह्या साऱ्या शक्ती आपल्याला हेच सतत सांगत राहण्यासाठी आणि डोळे उघडण्यासाठी शरीर धारण करून आल्या. सर्व राग लोभ त्यांनी अनुभवले आणि आपल्याला दिव्य ज्ञान इथे देऊन ते एकरूप झाले. त्यांचं काम संपल्यानंतर सर्व गुरु हेच करतात.
आणि म्हणून आपण आपल्या सत्स्वरूपाला, रियालिटीला, रिअल सेल्फला ओळखलं पाहिजे. आँख बंद करून जगण्यात काहीही अर्थ नाही. जागृती येणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे आपल्यालाही लागू होतं. कारण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने ह्या निर्वाण षटकमचा अभ्यास करतो आणि ह्या निर्वाण षटकमचा पर्पज फक्त अभ्यास करण्यासाठी नाही आहे, तर त्याला डीपली अंडरस्टँड करून त्याला ॲक्च्युअल एक्सपिरियन्स करणं हेच त्याचा उद्देश आहे मुख्य. आणि हा सारा प्रकार आहे फक्त वाचण्या बोलण्याचा नाही. हा आहे ॲक्शन आणि आपल्याकडनं कृती आणि बदलाव आणण्याचा. त्यामुळे जेव्हा आपल्याला राग येईल, क्रोध होईल, आईवडिलांच्या चिंता, सगळ्या हे जे वर सगळं जेवढं लिहिलेलं आहे ते सगळं आपल्या रोजच येतं वाटायला. मग तिथे आपल्याला हे वापरणं आणि ते आपण नुसतं ऐकून आता आपण सोडून देऊ, मग आता पुढे नवीन काहीतरी, असं नाही आहे. ते काय काल जेवलो आपण, काय ते आज आठवत नाही, अशी अवस्था मग होईल आपली. तर आपण हे कृतीत आणणं आणि त्याला जगणं आवश्यक आहे. आणि आपण प्रपंच करायला मुळात आलोच नाही आहोत. आपण आलोय ती रियालिटीला समजून घ्यायला आणि ह्या अजन्मा म्हणून आपण बनण्यासाठी, जे जन्म आहेत, मृत्यू आहेत, त्याचे अनुभव बंद व्हावेत, थांबावेत आणि एकरूपता यावी, ह्यासाठी आपण जन्म घेत राहतो. आणि ते जन्म का घेतो हे आता आपल्याला परवाच्या ह्याच्यातनं आपल्याला कळेल. आपण सुरू करणार आहोत विवेक चूडामणी. त्याच्यामध्ये ह्या साऱ्याचा डिटेल अभ्यास आहे. हे जे सगळं जेवढं इथे सांगितलं ते सगळं त्यांनी तिथे ओपन करून क्लिअर सांगितलेलं आहे की आपण जन्म का घेतो. पहिल्याच त्यांच्या श्लोकात तसं दिलेलं आहे त्यांनी की मग किडा मुंगी झाल्यावर, मृत्यू झाल्यावर एकरूपता होते का, त्यांना निर्बीज स्वरूप धारण करता येते का त्यांच्या आत्मबीजाला, तर नाही होत. कारण प्रत्येकाची मर्यादा आहे. आपल्या मुळात आपलं जे युनिवर्स आहे ते कॅटेगरीजमध्ये बनलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिले व्हेजिटेबल किंगडम, मग ॲनिमल किंगडम आणि मग ह्युमन किंगडम. तर ती आत्म्याची उन्नती स्टेप वाईज या साऱ्या किंगडम्समधून त्या सोलची ग्रोथ होत 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 ज्ञान प्राप्त करत 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 मनुष्यामध्ये, मग मनुष्यामध्ये सुद्धा खालची जात, मग थोडी वरची, मग त्याच्या पुढची, आणि मग ब्राह्मण स्वरूपात ब्राह्मण जन्मामध्ये चान्सेस होतात की तुम्ही मुक्तीच्या मार्गाला जाऊ शकता. मग म्हणून काही सगळ्यांनी बाकीच्यांनी हातपाय गाळायची आवश्यकता नाही आहे. अभ्यास करत राहायचा आहे. कारण आज केलेला अभ्यास इथे संपणार नाही आहे. हा कंटिन्यूस जर्नी आहे त्या सोलचा, आपला, शरीराचा नाही. आपण जसे रोज ड्रेस चेंज करतो, अगदी त्याप्रमाणे आपण रोजची शरीरं बदलतो. आणि अजून एक गंमत सांगते मी की आपल्या सोलचा खाली येण्याचा हा सारा, म्हणजे आपण जेवढे वर्ष जगतो, 80, 85, 40 जे काय असेल ते, आपलं जे लाईफ आहे तो फक्त एक दिवस आहे आत्म्याचा ह्या शरीरातला. आता हे खूप खोल ज्ञान आहे, त्याला मी जास्त आता इथे ओपन नाही करून सांगू शकत. पण मी एक हिंट देते की हा फक्त एक दिवस आहे आपला, जे आपण वर्षानुवर्ष जगतो आहोत. सोल फक्त एक 1 डे, जसं ब्रह्माचा काय एक दिवस म्हणजे आपले अनेक वर्ष, हा जो हिशोब आहे अगदी तसाच या आत्म्याचा हा एक बर्थ म्हणजे एक दिवस आहे. एक दिवसासाठी आपण आलो आणि त्याच्यात आपण किती इमले बांधतो.
मला जेव्हा ही संकल्पना कळली, मला तर हसायला झालं, म्हणजे मनातच, की अरे किती वेडेपणा आहे की किती 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 अशुद्ध मूर्खपणा आहे की आपण एक दिवसासाठी कुठे जातो, मग आपण तिथे बंगले बांधून येतो का? एक दिवसासाठी मी पंजाबमध्ये ऑफिशियल व्हिजिटला गेले, तर मग तिथे मी सगळं संसार निर्माण करून येईन का? आणि मग मी इथेच राहते असं म्हणीन का? असं मला काल्पनिक हे मनात विचार आला आणि मला असं वाटलं, अरे अरे, मग आपण इथे येऊन फारच वेडेपणा करतो आहोत की आपण केवढं सगळं प्रपंच बांधतो आणि मग पुन्हा त्याच्यातच त्या कालच्या उदाहरणाप्रमाणे पोपटासारखे अडकतो आणि मग मला मुक्ती 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 असं ओरडतो. पण आपली खरी स्वरूपता ही आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. सर्वव्याप्त असा आपण, आपल्याला आकार नाही, निराकार आहोत आपण, रंगरूप नाही, मुक्ती नाही, कशाचा संगही नाही. मला संग नाही असं म्हणण्यासाठी सुद्धा काही उरत नाही, इतकं ते दिव्य आणि कल्पने पलीकडे असलेली शक्ती आहोत आपण. पण आपण केवळ या शरीरात बांधले जातो, घुसमटतो आणि आपण स्वतःला लिमिटेड समजतो, लिमिटेशन्समध्ये घालतो. पण आपण अमर्याद आहोत, आपल्यात साऱ्या शक्ती आहेत आणि आपण कुठलेही मोठे कार्य करू शकतो आणि कुठलेही निर्णय घेऊन ते यशस्वी होऊ शकतो. पण आपण शरीराच्या बंधनात आल्यामुळे आपल्याला मर्यादा आल्यासारखी वाटते आणि विसर पडतो या सगळ्याचा. तर फॉर्मलेस असलेला मी, चेंजलेस असलेला मी, सर्वव्याप्त असलेला मी, संग सोडण्याचा विचारही नसलेला मी, मुक्ती आणि बंधन माहीत नसलेला मी, असा मी शिव आहे, शिव आहे आणि फक्त शिव आहे. ब्लिस, कंप्लीट आनंद. एवढं जर हे वाचून ह्याचा जर अगदी एकाग्र होऊन ह्याचा जर अनेक महिने अभ्यास करायचा ठरवला, तर त्या माणसाची स्थिती अभ्यास सुरू करण्याच्या दिवसापासून त्या अंतिम दिवसापर्यंत प्रचंड स्वरूपात बदललेली असेल आत्मस्थिती. इतकं ते खोल असलेलं ज्ञान असलेलं, त्यांनी काही 6 वाक्यांमध्ये स्वतःची ओळख करून दिली की मी कोण आहे. बाबा तू कोण आहेस असं त्यांना विचारलं. इथे आलायस, छोटासा मुलगा आहे. त्यांनी हे सांगितलं की मी असा आहे, मी फक्त शिव आहे. खूप महत्त्वाचा हा शेवटचा भाग आहे. आत्तापर्यंत आपण सगळं नाकारलं आणि आता इथे आपण पूर्ण ॲक्सेप्ट केलं की काहीही नसलेला मी, नसूनही असलेला आणि करूनही अकर्ता, सर्वव्याप्त असा सच्चित आनंदरूप शिव मीच आहे. आणि इथेही आपल्या 10-15 शक्तींच्या स्वरूपात एकच शिव व्याप्त आहे. जेवढे ऐकणारे, बघणारे, जेवढे आहेत ते एकच शिव आहे. तोच ऐकतोय, तोच बोलतोय आणि तोच करतोय. इटर्नली ब्लिस ही शिवाची ओळख आहे आणि तो शिव मी आहे. आज आपला इथे 6वा श्लोक पूर्ण झाला आणि निर्वाण षटकम हे पूर्ण झालं. मी फक्त आणि फक्त शिव आहे.